जगातलं सर्वात प्रगत आणि गुंतागुंतीचं सॉफ्टवेअर कोणतं असेल बरं? हां, कोणत्याही मोठ्या टेक कंपनीचा AI नाही किंवा एखादा सुपर कॉम्प्युटरही नाही. ते सॉफ्टवेअर म्हणजे आपलं स्वतःचं मन. अगदी बरोबर. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच मनाच्या सॉफ्टवेअरबद्दल बोलणार आहोत. हो ना, म्हणजे गंमत बघा, आपण दिवसभरात जे काही विचार करतो ते ह्या सॉफ्टवेअरला चालवणारं एक प्रकारचं कोडिंग आहे. खरंय. आणि जर हे कोडिंगच चुकीचं असेल तर? तर आपला परफॉर्मन्स क्रॅश होणार हे निश्चितच आहे. त्यात बग्स असतील तर सिस्टीम चालणार कशी? म्हणूनच आज आपण या कोडिंगचा अभ्यास करणार आहोत. नॉर्मन विन्सेंट पील यांच्या द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या प्रसिद्ध पुस्तकातल्या नोट्स आणि त्यामागचं विज्ञान आज आपण उलगडून पाहणार आहोत. हो. आणि मला एक गोष्ट सुरुवातीला सांगायची आहे. बऱ्याचदा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हटलं की लोकांना वाटतं हा निव्वळ एक पुस्तकी आणि भावनिक दिलासा आहे. हो, म्हणजे सगळं चांगलं होईल असा विचार करा म्हणजे आपोआप चांगलं होईल असा एक गोड गैरसमज असतो. अगदी तसंच. पण आपल्या या विश्लेषणातून आपण हे पाहणार आहोत की ही कोणतीही जादू नाहीये. हे एक अतिशय प्रॅक्टिकल न्यूरोलॉजिकल टूलकिट आहे. न्यूरोलॉजिकल टूलकिट म्हणजे मेंदूशी निगडीत काहीतरी. हो. जेव्हा आपण आपल्या विचारांची दिशा बदलतो ना, तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या मेंदूची भौतिक रचना आणि त्याची कार्यपद्धती बदलत असतो. बापरे, हे खूपच भारी आहे. आणि हे टूलकिट कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे मान्य करावं लागेल की आपले विचारच आपलं वास्तव घडवत असतात. हो. कारण जेव्हा आपण मनाची तुलना एका सॉफ्टवेअरशी करतो, तेव्हा आपण स्वतःला ज्या सूचना देतो म्हणजे ज्या कमांड्स देतो, त्यावरच सिस्टीमचा आउटपुट अवलंबून असतो. बरोबर. पुस्तकातल्या नोट्सही हेच सांगतात की जर आपले विचार सतत नकारात्मक असतील तर आपलं आयुष्यही त्याच दिशेने जातं. पण मला इथे ना याच्या मेकॅनिझमबद्दल बोलायचं आहे. एखादा विचार वास्तवात कसा बदलतो? हे खूप महत्वाचं आहे. यामागे आपल्या मेंदूतील एक अत्यंत महत्वाची सिस्टीम काम करत असते, जिला रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम किंवा थोडक्यात RAS म्हणतात. RAS? अच्छा. हे नक्की काय काम करतं? हां, RAS म्हणजे आपल्या मेंदूतला एक प्रकारचा पहारेकरी किंवा फिल्टर आहे. हे बघा, रोज आपल्या आजूबाजूला लाखो गोष्टी घडत असतात, बरोबर? हो, भरपूर माहिती येत असते सतत. पण आपला मेंदू त्या सगळ्यांची नोंद घेऊ शकत नाही. तो फक्त त्याच गोष्टी आत येऊ देतो, ज्याला आपण महत्वाचं म्हणून टॅग केलेलं असतं. म्हणजे जर मी ठरवलं की मला एखादी लाल रंगाची गाडी घ्यायची आहे, तर मला रस्त्यावर अचानक सगळीकडे लाल गाड्याच दिसायला लागतात. तसं काहीसं? अगदी परफेक्ट उदाहरण. तसंच जेव्हा आपण स्वतःला सतत सांगतो की मी हे करू शकत नाही किंवा माझ्या बाबतीत नेहमीच वाईट घडतं, तेव्हा आपण आपल्या RASला ती कमांड देतो. अच्छा. म्हणजे मग आपला हा पहारेकरी फक्त अशाच गोष्टी शोधून काढतो ज्या आपला हा नकारात्मक विचार खरा ठरवतील. हो ना. संधी अगदी समोर असली तरी ती आपल्याला दिसत नाही, कारण आपल्या मेंदूने ती आधीच फिल्टर करून टाकलेली असते. म्हणजे आपण स्वतःच्याच डोळ्यांवर एक विशिष्ट रंगाचा चष्मा चढवतो आणि मग म्हणतो की जग याच रंगाचं आहे. हे खरंच भयंकर आहे. हो. आणि म्हणूनच मी करू शकत नाही हे वाक्य एक साधी भावना नसून तो आपल्या मेंदूने घेतलेला एक अंतिम निर्णय असतो. आणि हीच ती अदृश्य भिंत असावी जिच्याबद्दल नॉर्मन विन्सेंट पील वारंवार बोलतात. अगदी. आणि ही भिंत पाडण्याची सुरुवात स्वतःवरच्या विश्वासाने होते. आत्मविश्वास ही केवळ एक फील गुड संकल्पना नाहीये. ती एक मानसिक अवस्था आहे जिथे आपला RAS उपायांवर आणि संधींवर लक्ष केंद्रित करू लागतो. बरोबर. आणि यासाठीच पुस्तकात पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आणि मिरर टेक्निकचा उल्लेख आहे ना? हो. दररोज आरशासमोर उभे राहून स्वतःच्या डोळ्यात पाहून मी हे करू शकतो असं सांगण्याची ती सवय आहे. पण थांब, मला इथे एक मोठा आक्षेप घ्यायचा आहे. बरं सांग, काय आक्षेप आहे? हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण जरा प्रॅक्टिकली विचार करूया. नुसता आरशासमोर उभं राहून मी करू शकतो असं दिवसातून 10 वेळा म्हटल्याने खरंच काही बदल घडतो? तुझा मुद्दा मला समजतोय. म्हणजे जर माझ्याकडे एखाद्या कामाचं स्किलच नसेल तर मी स्वतःला आरशात पाहून किती पॉझिटिव्ह बोललो तरी मी फेलच होणार ना? हा एक प्रकारचा स्वतःला दिलेला खोटा दिलासा किंवा भ्रम नाही आहे का, ज्याला आपण आजकाल टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतो? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि तू म्हणतोस तसं, जर आपली तयारी नसेल आणि आपण फक्त आरशासमोर बोलत असू तर तो नक्कीच भ्रम आहे. हो ना, तेच तर. पण मिरर टेक्निकचा उद्देश तुमच्यातली कौशल्य रातोरात वाढवणं हा नसून तुमच्या मनाची बेसलाईन बदलणं हा आहे. बेसलाईन बदलणं म्हणजे नक्की काय?
हे बघा, मानवी मेंदू हा उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून नेगेटिव्हिटी बायस घेऊनच जन्माला आलेला आहे. आपला मेंदू धोके आणि शंका शोधण्यासाठीच डिझाईन केलेला आहे, जेणेकरून आपण सुरक्षित राहू. अच्छा, म्हणजे आपण निसर्गतःच नकारात्मक विचार करण्याकडे झुकलेले असतो. हो, त्यामुळे जेव्हा आपण स्वतःला मी हे करू शकतो असं सांगतो, तेव्हा आपण त्या नैसर्गिक नकारात्मक बायसला जाणीवपूर्वक खोडून काढत असतो. याला विज्ञानात न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे आपण आपल्या मेंदूला नव्याने आकार देतोय. अगदी बरोबर. आपण एखादा सकारात्मक विचार जितक्या वेळा करतो, तितक्या वेळा मेंदूतले ते विशिष्ट न्यूरॉन्स एकत्र फायर होतात. हळूहळू मेंदूमध्ये सकारात्मकतेचा एक हायवे तयार होतो. म्हणजे आरशासमोर बोलल्याने आपण आपल्या भीती आणि संकोचावर मात करायला शिकतो, जो पुढे जाऊन प्रत्यक्ष कृती करण्यासाठी लागणारा एक भक्कम पाया बनतो. होय, आणि तिथेच खरी जादू आहे. म्हणजे आपण आपल्याच मेंदूला नव्याने वायर करत आहोत. हे मला पटतंय आता. आपण बेसलाईन सेट केली, स्वतःला पॉझिटिव्ह राहायला शिकवलं, पण तरीही आपण माणूस आहोत. हो, चुका तर होतातच. आणि आयुष्य हे काही एका सरळ रेषेत चालत नाही. समजा अचानक बॉस ओरडतो, किंवा एखादी मोठी डेडलाईन समोर येते, किंवा काहीतरी वैयक्तिक संकट उभं राहतं आणि आपली सगळी पॉझिटिव्ह बेसलाईन एका क्षणात कोसळते. खरंय. आणि अशा वेळी अस्वस्थ होणं साहजिकच आहे. अचानक नकारात्मक विचारांचं वादळ डोक्यात घुसतं. अशावेळी त्या विचारांचं काय करायचं, ते कसे थांबवायचे? हे अगदी स्वाभाविक आहे. नकारात्मक विचार येणं हे नॉर्मल आहे. यात स्वतःला दोष देण्यासारखं काहीच नाहीये. बरं. पण तिथेच न थांबता त्या विचारांना कसं हाताळायचं यासाठी एक अत्यंत प्रभावी 3 टप्प्यांची पद्धत पुस्तकात मांडली आहे. ती म्हणजे कॅच, चॅलेंज आणि रिप्लेस. कॅच, चॅलेंज आणि रिप्लेस म्हणजे ओळखणे, आव्हान देणे आणि बदलणे. हे ऐकायला सोपं वाटतं, पण कॅच करणं म्हणजे नक्की काय? विचार तर इतक्या वेगाने येतात की आपल्याला कळतही नाही आपण एका निगेटिव्ह लूपमध्ये अडकलो आहोत. म्हणूनच पहिला टप्पा सर्वात कठीण आहे. याला साध्या भाषेत स्वतःच्या विचारांवर लक्ष ठेवणं किंवा मेटाकॉग्निशन म्हणतात. स्वतःच्या विचारांवर लक्ष ठेवणं. हो, जेव्हा अस्वस्थ वाटू लागतं किंवा धडधड वाढते, तेव्हा स्वतःला 1 सेकंद थांबून विचारायचं, सध्या माझ्या डोक्यात नेमका कोणता विचार चालू आहे? अच्छा, म्हणजे त्या क्षणी थांबून स्वतःला तपासणं. होय. एकदा का तू तो विचार पकडलास, उदाहरणार्थ मी या प्रोजेक्टमध्ये नक्कीच फेल होणार आहे, की मग दुसरा टप्पा सुरू होतो, त्या विचाराला चॅलेंज करणं. आणि चॅलेंज करणं म्हणजे त्या विचाराचा पुरावा मागणं. हो, जसं की मी फेल होणार असं मी का म्हणतोय? मी अजून सुरुवातही केली नाहीये. मागच्या वेळी मी अशीच एक कठीण डेडलाईन गाठली होती ना? अगदी तसंच. आणि जेव्हा आपण असे लॉजिकल प्रश्न विचारतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूतल्या अमिगडालाला शांत करत असतो, जो धोक्याची घंटा वाजवत असतो. अमिगडाला, तोच ना जो आपल्याला घाबरवतो? हो, अमिगडाला हा मेंदूचा अलार्म सिस्टम आहे. आणि जेव्हा आपण लॉजिक वापरतो, तेव्हा आपण आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला म्हणजेच तार्किक मेंदूला ॲक्टिव्हेट करतो. यामुळे भीतीची तीव्रता लगेच कमी होते. बापरे, हे खूपच लॉजिकल आहे. आणि मग येतो तिसरा टप्पा, रिप्लेस किंवा बदलणे. मी फेल होईन या विचाराला मी आत्ता फक्त पहिल्या पायरीवर फोकस करणार आहे आणि जमेल कसा मार्ग काढणार आहे, या विचाराने रिप्लेस करणं. इथे आपण निकालाची चिंता बाजूला ठेवून प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतोय. हे सगळं करताना आपण एका वेगळ्याच पातळीवर काम करत असतो. आणि याच रिप्लेस करण्याच्या संकल्पनेतून पुस्तकातला पुढचा एक अत्यंत शक्तिशाली मुद्दा समोर येतो. कोणता मुद्दा? तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन. अरे हो, हा खूप महत्वाचा भाग आहे. जेव्हा आपण सकारात्मक विचार मुद्दाम मनात आणतो, तेव्हा आपण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत असतो. मला इथे एक उपमा द्यायची आहे. नक्कीच सांग. आपण व्हिज्युअलायझेशनला बऱ्याचदा एका दिग्दर्शकासारखं पाहतो, जो चित्रपट बनवण्यापूर्वी डोक्यात तो संपूर्ण सीन पाहतो. पण मला वाटतं ही उपमा थोडी कमी पडते. व्हिज्युअलायझेशन हे खऱ्या अर्थाने मेंदूसाठी फ्लाईट सिम्युलेटर सारखं आहे. फ्लाईट सिम्युलेटर? हे जरा उलगडून सांग मला. हे बघ, जेव्हा एखादा पायलट खऱ्या विमानाचं उड्डाण करण्यापूर्वी सिम्युलेटरमध्ये बसतो, तेव्हा तिथे खऱ्या अर्थाने कोणतंही विमान नसतं. हो, ते फक्त एक मशीन असतं. बरोबर. पण समोरचे स्क्रीन्स, ते बटन्स आणि अचानक निर्माण होणारे कृत्रिम धोके, यावर तो पायलट ज्या प्रतिक्रिया देतो, त्यातून त्याच्या मेंदूला आणि स्नायूंना एक प्रकारची मसल मेमरी मिळते. खऱ्या विमानात आपत्कालीन परिस्थिती आल्यावर त्याला विचार करावा लागत नाही. त्याचे हात आपोआप चालतात. अच्छा. व्हिज्युअलायझेशन अगदी हेच करतं. समजा माझी उद्या एखादी महत्त्वाची मुलाखत आहे. मी आदल्या रात्री डोळे मिटून ती संपूर्ण मुलाखत, ते कठीण प्रश्न
माझा आत्मविश्वासपूर्ण आवाज हे सगळं अत्यंत स्पष्टपणे मनात सिम्युलेट केलं तर माझा मेंदू ते एका खऱ्या अनुभवासारखं रेकॉर्ड करतो. बापरे, ही उपमा खूपच छान आहे. आणि यामागे एक अत्यंत भक्कम न्यूरोसायन्स सुद्धा आहे. हो का? हो, आपल्या मेंदूला, विशेषतः अमिगडालाला, अतिशय स्पष्टपणे केलेली कल्पना आणि प्रत्यक्ष वास्तव यातील फरक ओळखता येत नाही. म्हणजे मेंदूला फरक कळत नाही. नाही कळत. जेव्हा आपण कठीण प्रसंगाचं यशस्वी व्हिज्युअलायझेशन करतो, तेव्हा आपला मेंदू आधीच त्या प्रसंगातून जाऊन आलेला असतो. त्यामुळे जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या मुलाखतीला जातो, तेव्हा मेंदूला ती परिस्थिती नवीन किंवा धोक्याची वाटत नाही. अच्छा, म्हणजे भीती आधीच निघून गेलेली असते. होय, आपली कॉर्टिसॉल किंवा स्ट्रेस हॉर्मोन्सची पातळी कमी राहते, ज्यामुळे आपण जास्त स्पष्टपणे विचार करू शकतो. थोडक्यात, आपण यशाची मसल मेमरी तयार करत असतो. हे किती अफाट आहे. व्हिज्युअलायझेशन आपल्याला त्या मोठ्या प्रसंगांसाठी, त्या उड्डाणांसाठी तयार करतं. पण आयुष्यात फक्त मोठी उड्डाणच नसतात ना. हो, रोजचे छोटे छोटे खड्डेही असतात. अगदी. ट्रॅफिक आहे, अनिश्चितता आहे. हे रोजचं नैराश्य टाळण्यासाठी आणि ती सकारात्मक बेसलाईन टिकून ठेवण्यासाठी पुस्तकात एक वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे. त्यात श्रद्धा, प्रार्थना आणि आनंदाची सवय या गोष्टी येतात. हो, आणि हा भाग खूप महत्वाचा आहे. पण मला सांग, बऱ्याच श्रद्धा आणि प्रार्थना हे शब्द ऐकले की वाटतं हा विषय थोडा धार्मिक किंवा आध्यात्मिक वळणावर चाललाय. हो, तसं वाटू शकतं. पण जर आपण याला मानवी मानसशास्त्राच्या अंगाने पाहिलं, तर श्रद्धा आणि प्रार्थना या अत्यंत प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. प्रॅक्टिकल कशा काय? इथे श्रद्धेचा अर्थ फक्त एखाद्या विशिष्ट देवतेवरचा विश्वास नसून तो एका मोठ्या प्रक्रियेवरचा विश्वास आहे. याला आपण सरेंडर किंवा शरण जाणं म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे सगळं माझ्याच हातात नाहीये हे मान्य करणं. अगदी. जेव्हा आपण सतत प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपला ताण वाढतो. जे काय होईल ते मी हाताळू शकेन किंवा कोणती तरी सर्वोच्च शक्ती मला मार्ग दाखवेल, हा विश्वास माणसाचा कॉग्निटिव्ह लोड म्हणजे मानसिक ताण कमालीचा कमी करतो. हे खूप छान सांगितलंय. आणि प्रार्थना? प्रार्थना ही एक प्रकारे स्वतःच्याच अंतर्मनाशी केलेली एक शांत संवाद प्रक्रिया आहे. यामुळे आपल्या विचारांमध्ये कमालीची स्पष्टता येते. हे पटतंय मला. पण ह्यातला सगळ्यात चक्रावून टाकणारा मुद्दा मला आनंदाची सवय हा वाटला. आनंदाची सवय? हो, तो खूप वेगळा विचार आहे. नॉर्मन विन्सेंट पील म्हणतात की आनंदी राहणे ही एक सवय असू शकते. आता हे माझ्यासाठी खूपच उलट वाटतं. आपण नेहमी आनंदाला एक नैसर्गिक प्रतिक्रिया मानतो. म्हणजे तुला कसं वाटतं? म्हणजे मला प्रमोशन मिळालं, मी आनंदी झालो. माझी गाडी पंक्चर झाली, मी दुःखी झालो. आनंद ही एखादी घटना घडल्यावर निर्माण होणारी भावना आहे ना, ती एखादी सवय कशी काय असू शकते? हा प्रश्न खूप जणांना पडतो. आपण नेहमी भावनांना आपल्या नियंत्रणाबाहेरच्या आपोआप घडणाऱ्या गोष्टी मानतो. पण जेम्स क्लिअर सारख्या तज्ज्ञांनीही सवयींबद्दल जे सांगितलं आहे ते इथे अगदी तंतोतंत लागू होतं. बरं? आपल्या भावना या हवेतून तयार होत नाहीत, त्या आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निवडींवरून तयार होतात. निवडींवरून? हो, आपण दिवसभर कोणाच्या संपर्कात राहतो, जे लोक सतत तक्रारी करतात त्यांच्यासोबत राहण्याची आपण निवड करतो की जे लोक उपायांवर बोलतात त्यांच्यासोबत. ही एक प्रकारची सवयच आहे. अच्छा, म्हणजे आपण आपलं मानसिक पर्यावरण स्वतः डिझाईन करत असतो. आणि जर आपण रोज नकारात्मक बातम्या आणि नकारात्मक लोकांमध्ये वेळ घालवला तर आपला मेंदू दुःखी राहण्याची सवय लावून घेतो. अगदी तसंच. आणि ह्याहीपेक्षा एक सूक्ष्म पातळीवरची सवय म्हणजे आपला शारीरिक प्रतिसाद. शारीरिक प्रतिसाद? हो, जेव्हा परिस्थिती अवघड असते तेव्हा जाणीवपूर्वक चेहऱ्यावर स्मितहास्य आणणं ही एक कृती आहे. जेव्हा आपण हसतो तेव्हा चेहऱ्यावरचे स्नायू मेंदूला एक सिग्नल पाठवतात आणि मेंदू एंडोर्फिन नावाचे हॅपी हॉर्मोन्स रिलीज करतो. पण सुरुवातीला हे थोडं खोटं किंवा फेक वाटू शकतं ना? हो, वाटू शकतं. पण वारंवार केल्याने आपण आपल्या मेंदूला कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून न राहता आतून शांत आणि आनंदी राहण्याची सवय लावत असतो. आनंद ही वाट पाहण्याची गोष्ट नसून ती रोज थोडी थोडी घडवण्याची कृती आहे. हे खरोखरच डोळे उघडणार आहे. आपण नेहमी बाहेरच्या परिस्थितीला दोष देत असतो, पण खरी कंट्रोल रूम आपल्याच आत आहे. आजच्या या संपूर्ण संवादातून एक गोष्ट एकदम क्लिअर होते की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे डोळे मिटून जगाकडे दुर्लक्ष करणं नक्कीच नाही. नाही, अजिबात नाही. हे वास्तव नाकारणं तर मुळीच नाहीये. हे म्हणजे स्वतःच्याच मनाच्या सॉफ्टवेअरमध्ये खोलवर जाऊन जुने आणि कुचकामी कोड्स शोधून काढणं आणि ते नवीन सशक्त कोड्सने रिप्लेस करणं. बरोबर.
आपण पाहिलं की आपला RAS कसा काम करतो, आपण त्याला योग्य कमांड्स कशा द्यायच्या, आपण नकारात्मक विचारांच्या अमिगडाला हायजॅकला कसं रोखायचं हे समजून घेतलं. कॅच, चॅलेंज आणि रिप्लेस. हो. आणि सगळ्यात भारी म्हणजे आपण आपल्या मेंदूसाठी फ्लाईट सिम्युलेटर वापरून भविष्यातल्या कठीण प्रसंगांसाठी स्वतःला कसं ट्रेन करू शकतो हे पाहिलं. हे सगळं म्हणजे एक प्रकारची मेंटल हायजीन किंवा रोजची मानसिक स्वच्छता आहे. अगदी छान शब्द वापरलास, मेंटल हायजीन. जसं आपण रोज दात घासतो तसंच रोज आपल्या विचारांनाही तपासून पाहणं गरजेचं आहे. आणि हे टूलकिट तेव्हाच कामी येतं जेव्हा आपण त्याचा जाणीवपूर्वक वापर करतो. हो ना. जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकता किंवा जेव्हा बॉस समोर प्रेझेंटेशन असतं किंवा जेव्हा स्वतःवर शंका येते, तेव्हा हे तंत्र नक्की वापरून पहा. तुमच्या मेंदूची बेसलाईन बदलताना तुम्हाला स्वतःला जाणवेल. नक्कीच. ही चर्चा आपण एका व्यक्तीच्या म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रोग्रॅमिंगच्या पातळीवर केली, पण हा विषय इथेच संपत नाही. मला आजच्या चर्चेचा शेवट एका अशा कल्पनेने करायचा आहे जी या सगळ्याच्या अनेक पटींनी मोठी आहे. कोणती कल्पना? आपण पाहिलं की एका व्यक्तीचे विचार, तिचं न्यूरोलॉजिकल प्रोग्रॅमिंग, तिचं स्वतःचं वास्तव कसं बदलून टाकतं. जर हे एका व्यक्तीच्या बाबतीत इतकं अचूक आणि शक्तिशाली असेल तर जरा विचार करा. बरं. जेव्हा एकाच वेळी हजारो, लाखो किंवा एखादा संपूर्ण देश एकत्र येऊन एखादा सामूहिक सकारात्मक किंवा नकारात्मक विचार करतो, तेव्हा काय होत असेल? बापरे, हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. हो ना. एकाच वेळी करोडो लोकांनी दिलेली कमांड या संपूर्ण जगाचा RAS बदलू शकत असेल का? आज आपण ज्या जागतिक समस्या पाहतोय किंवा जे तंत्रज्ञानाचे मोठे चमत्कार पाहतोय, ते याच सामूहिक विचारांचं, या कलेक्टिव्ह प्रोग्रामिंगचं फळ तर नाहीये ना? हा खरोखरच खूप मोठा विचार आहे. यावर सर्वांनी नक्की विचार करा. कारण आपलं कोडिंग फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाहीये. ते या संपूर्ण जगाच्या सिस्टीमचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. चला तर मग, या विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.